रारंग ढाग 4. टेबलावर आच्छादिलेल्या जाड उलनच्या कापडावर टोपोमॅक्स पसरलेले होते. ह्या नकाशावर अनेक रेषांचं जाळं विणलेलं होतं. यातल्या प्रत्येक रेषेला वेगवेगळा अर्थ. एकेका रेषेकरिता कितीतरी माणसांनी ह्या विभागाचा सर्व्हे करण्यासाठी आणि त्यानुसार रस्त्याची आखणी करण्यासाठी परिश्रम केलेले होते. ह्या नकाशाच्या एका बाजूला मेजर बंबा आणि त्यांच्यासमोर कॅप्टन बहल, कॅप्टन नायर, अमर आणि विश्वनाथ उभे होते. नकाशावर एकेका क्षेत्राची सीमा ठरवून कामाच्या दृष्टीने विभागणी ही पहिली महत्त्वाची गोष्ट. मेजर बंबांनी पेन्सिलीनं नकाशावर खुणा केल्या आणि सांगितलं, हा इथपासून रारंगढांग संपेपर्यंतचा भाग. डिटॅचमेंट मी पाहिली. त्यासाठी ग्रेफ्टचे जवान तिकडे पाठवण्याची आणि आवश्यक ते लोकल लेबर वाढवण्याची परवानगी आलेली आहे. ह्या विभागाची जबाबदारी लेफ्टनंट विश्वनाथची राहील आणि त्यावर देखरेख कॅप्टन नायरची. अमर आणि कॅप्टन बहलला मेजर बंबांच्या त्या निर्णयाचं आश्चर्य वाटलं. इतका अवघड आणि महत्त्वाचा भाग नव्यानंच आलेल्या सिव्हिलियनच्या हाती ते सोपवतील असं त्यांना वाटलं नव्हतं. पण मेजर बंबांचा स्वभावच तसा. कॅप्टन बहलच्या मनात विचार आला की रारंगढांग एका अनोळखी सिव्हिलियनच्या हाती सोपवून मेजर बंबा नेहमीप्रमाणे एखाद्या धाडसाचा मागोवा घेत आहेत काय? काहीही असो, शेवटी ही जबाबदारी कॅप्टन नायरची राहणार आहे. तेव्हा निदान तो तरी काही बोलेल म्हणून कॅप्टन बहलनं त्याच्याकडं पाहिलं, पण तो गप्पच उभा होता. विश्वनाथ लक्षपूर्वक नकाशाकडं पाहत होता. चेहऱ्यावर नेहमीचं अस्फुट स्मित, स्वतःच्या मनात कुठंतरी वेगळीच तार लागलेली असावी असा भाव. मेजर बंबांनी क्षणभर विश्वनाथकडं पाहिलं आणि त्यांनी विचारलं, विश्वनाथ, तू अलीकडंच कामावर इथं आला आहेस. या भागातलं हे तुझं पहिलंच काम. हा सगळा विचार करता मीही तुझ्यावर फार मोठी जबाबदारी टाकत आहे. तुला काय वाटतं, तू हे काम करू शकशील? शांतपणे विश्वनाथ म्हणाला, होय, मी करू शकेन. हे काम होणं ह्या इतकंच ते ठरलेल्या वेळात होणं महत्त्वाचं आहे. सिव्हिलमध्ये आणि आर्मीमध्ये महत्त्वाचा फरक हा असतो की इथं दिलेल्या तारखा ह्या काटेकोरपणं पाळाव्या लागतात. तुझा सर्व्हे संपवून पहिला रिपोर्ट मला बरोबर 8 दिवसांनी म्हणजे शनिवारी हवा. ठीक आहे. तुझा रिपोर्ट आला की आवश्यक त्या सामानाची यादी हेडक्वार्टर्सला तारखेनुसार पाठवू. ते वेळेत मिळवण्याची जबाबदारी सुकुमारन नायर तुझी. ओके ओके. अमर, सतलज पलीकडचा सेक्टर तू आणि बहलनं पाहायचा आहे. तिकडं डिटॅचमेंटची व्यवस्था होईपर्यंत तुम्ही इथंच राहा. दरम्यान त्या विभागाचा रेकॉनिसन्स पूर्ण करा. त्याकरता रारंगढांगापासून पुढं रोज 6 ते 7 मैल चालावं लागेल, पण त्याला तूर्त तरी इलाज नाही. येस सर. मेजर बंबांनी 2-3 टेपोशीट्स उलगडले आणि त्यांना हवा असलेला कागद त्यांनी टेबलावर पसरला. हा फक्त रारंगढांगाचा नकाशा होता. सतलजला समांतर पण नदीच्या पात्रापासून साधारण 400 फूट उंचीवरून रारंगढांगातून करायचा रस्ता हा कागदावर दाखवलेला होता. मेजर बंबा नकाशावर लाल पेन्सिल ठेवत म्हणाले, ही जागा पहा. सतलज कोठे ओलांडायची हा इथला मुख्य प्रश्न आहे. त्यासाठी सर्व्हे करणाऱ्यांनी 2 जागा दाखवल्या आहेत. पहिली जागा निवडली तर रारंगढांग पुरा फोडावा लागणार नाही, पण मध्येच सतलज ओलांडण्यात काही अडचणी आहेत. त्यापैकी एक, रस्ता एकदम 90 अंशाचा कोन करून वळेल आणि अवजड वाहनांना तेथे फिरवता येणं अवघड होईल. इथं नदीचं पात्र रुंद आहे, ही आणखीन एक अडचण. त्यापेक्षा त्यांनी सुचवलेली दुसरी जागा त्रासाची असली तरी अधिक योग्य होईल असं वाटतं. सतलज रारंगढांगात प्रवेश करण्यापूर्वीची ही जागा. इथे पोहोचण्यासाठी रारंगढांग पूर्ण खोदून रस्ता काढावा लागेल, पण तो खोदून पलीकडे गेल्यावर इथं पात्र अरुंद आहे आणि रस्त्याचा कोनही सोयीचा आहे. विश्वनाथ, इथपर्यंत रस्ता न्यायची जबाबदारी तुझ्यावर राहील. तेथून रस्ता पलीकडे नेण्यासाठी दोन्ही बाजूला पुलाच्या आधारासाठी 2 ॲबॅटमेंट बांधण्याचं काम बहल आणि अमर तुम्ही सांभाळायचं आहे. त्यासाठी नेमकी जागा जी खचणार नाही अशी शोधून काढावी लागेल. ओके. अमर तत्परतेने म्हणाला, ओके, ठीक आहे. लेट अस ब्रेक फॉर टी. एक सेकंद. मी कामाला सुरुवात कधीपासून करायची आहे? आज, आत्तापासून. म्हणजे चहा घेऊन झाल्यापासून. सुरुवातीला लागणारं सामान घेऊन कालच HQहून 2 ट्रक्स निघाले आहेत. एव्हाना इथे पोहोचायला हवेत. ते आले की तूही निघ. मेजर बंबा उठले. त्यांच्याबरोबर सर्वच निघणार एवढ्यात फोन वाजू लागला. मेजर बंबांनी तो उचलला. येस, 9th फील्ड कंपनी स्पीकिंग. काही वेळ ते फोनवर ऐकत राहिले.
त्यांची चर्या गंभीर झाली. त्यांनी विचारलं, कुठं? माइलस्टोन नंबर 56? ओके. त्यांनी फोन बंद केला आणि सगळ्यांच्याकडं वळून ते म्हणाले, माइलस्टोन नंबर 56 जवळ लँडस्लाईड झालेला आहे. बहल, तू इथं थांब, मी आणि सुकुमारन निघतो. त्यांनी स्टँडवरून हेल्मेट घेतलं आणि ते निघाले. तसं विश्वनाथनं विचारलं, परवानगी असेल तर मीही येऊ का? ओके, तू आणि अमर दोघेही चला. इतक्या विचारपूर्वक तारीखवार आखलेल्या आपल्या कार्यक्रमात नसलेली ही पहिली गोष्ट, हा लँडस्लाईड. त्याचा आणि तुमचा परिचय व्हायला हवाच होता. चला. माइलस्टोन नंबर 56, सेकंड एमटी कंपनी आणि तेथून थोड्याच अंतरावर सिग्नल कोअरचं एक युनिट. इथलं वातावरण बरंचसं गजबजलेलं असे. एमटी कंपनीचा डेपो आणि वर्कशॉप, त्यामुळे इथं गाड्यांची वर्दळ. डेपोत जागा रिकामी नसली की काही गाड्या रस्त्याच्या बाजूला मोकळ्या केलेल्या जागेवर उभ्या असत. जवळपासच्या खेड्यातून लोकल लेबर येथे कामाला येई. त्यांच्यासाठी एका खोपटात गोविंदरामनं छोटंसं हॉटेल थाटलं होतं. इथं चहा चांगला मिळतो असा सगळीकडं बोलबाला झाला होता. आर्मीच्या ट्रक्स देखील इथं थांबत. गरम झालेल्या इंजिनला विश्रांती देता देता ड्रायव्हर चहा घेत. थोड्याफार गप्पा होत. काय नवीन घडलं ह्याची खबर गोविंदरामला विचारली जाई. गोविंदरामच्या दुकानाचा जम बरा बसला होता. आता बिस्किटं लाडू असलेल्या 2-4 काचेच्या बरण्याही काउंटरवर दिसू लागल्या होत्या. या हॉटेलपासून काही अंतरावर, रस्त्यापासून थोडीशी दूर एक बरॅक होती. त्या बरॅकमध्ये सिग्नल कंपनीची टेलिफोन एक्सचेंज रूम होती. फील्ड कंपनीचे कॉल्स टास्क फोर्स HQला सतत चालू असत. त्यामुळे दिवस रात्र सिग्नलचे ऑपरेटर्स पाळीपाळीने ड्युटीवर असत. या बॅरॅक पलीकडे एमटी कंपनीच्या डेपोमध्ये जीप्स, निसान आणि शक्तिमान ट्रक्सची गर्दी असे. रस्ते हे असे. गाड्या त्यावरून चालतात हीच काही वेळा आश्चर्याची गोष्ट. एक गाडी दुरुस्त करून पाठवीपर्यंत दुसरी हजर होई. सगळ्याच अर्जंट. आदल्याच रात्री कॅप्टन मिनू खंबाटा उशिरापर्यंत काम करत होता. गिअरबॉक्स खोलायचं काम असंच कटकटीचं. कधी लवकर आवरत नाही. मिनू त्याच्या खोलीत परतला तेव्हा 10 वाजून गेले होते. कंदिलाची वाट मोठी करत तो म्हणाला, सॉरी बिलव्हेड, फार वेळ वाट पाहावी लागली ना? चेहरा स्वच्छ धुवून मिनूनं अंगावर ओल्ड स्पाइस टाल्क शिंपडली. केसांवर फणी फिरवली. अंगावर गाऊन चढवला आणि शीळ घालून तो म्हणाला, येस, ॲट युअर सर्व्हिस डिअर. बोला, काय करणार? इंडियन की वेस्टर्न, क्लासिकल की लाईट? आपका चॉईस वही हमारा भी. बोलिये तो सही. त्यानं ट्रान्झिस्टराइज टेप रेकॉर्ड काढला. 3-4 कॅसेट घेतली आणि वाट पाहणाऱ्या डोरोथीला विचारलं, 1 and 2, आय लव्ह यू. लेट्स प्ले द गेम ऑफ लव्ह. ऐकणार का? टेप रेकॉर्डजवळ प्ले बॉयच्या सेंटर पोजवरील डोरोथी उभी होती. मिनूला हिचे निळे डोळे फार आवडत. कमालीचे उन्मादक, आव्हान देणारे, खुणवणारे, कुठेही उभं राहिलं तरी आपल्याकडेच पाहणारे. डोरोथीचे सोनेरी केस तिच्या अनावृत्त शरीरावर पसरलेले. छातीवर गिर्रीबाज कबुतरं त्याखाली अर्धवट झाकली गेलेली. मिनू तिला हसून म्हणे, सांभाळ, इथं वारा सोसाट्याचा असतो. ते केस उडून कधी मागं जातील ते समजायचंही नाही. तिच्या शेजारी रीटा, मार्लिन आणि हवेने उडणारा स्कर्ट सावरणारी मेर्लिन मनरो. ती तर अशा उंच जागी उभी की जरा पुढं झाला तर मिनूचा चेहरा तिच्या स्कर्टमध्ये गुरफटला जावा. या पाश्चात्यांच्या जोडीला सुझी, नॅन्सी या पूर्वेकडील सौंदर्यवती. कोणी समुद्राच्या लाटांशी खेळणाऱ्या तर कोणी शहरगृहातल्या झुळझुळीत पारदर्शक पडद्याआड दडलेल्या. यामध्ये खजुराहोमधील एक अप्सरा. मिनू तसा मोठ्या मनाचा माणूस. माणसानंच काय, निसर्गानेही उभ्या आडव्या रेषा मारून पृथ्वीचे केलेले विभाग मान्य नसलेला. सगळ्याच त्याच्या जीवाभावाच्या सख्या. कंदिलाच्या सौम्य प्रकाशात, रमच्या नशेत सगळ्यांशीच त्याच्या गप्पा चालत. टेप रेकॉर्डवर पार्श्वसंगीत हळूवार चालू असे. कुणीतरी कानात कुजबुजत असताना हलकेच त्याचे डोळे मिटत आणि मिनू जादू नगरीच्या अद्भुत सफरीवर निघे. त्याची स्वप्नही मोठी रम्य असत. जीवनाचा आनंद घ्यावा, सर्वांना तो वाटावा, कुणाच्या तरी चेहऱ्यावर फुललेलं स्मित पाहून खुश होऊन जावं, बागेत फुलांचे ताटवे लावावेत, तशी जावं तिथं स्मित फुलवावीत, हे मिनूच्या जीवनाचं तत्त्वज्ञान. अकस्मात वीज कडाडल्याचा आवाज झाला. अशाच एका स्वप्नातून मिनू दचकून जागा झाला. हा आवाज ऐकला की तो स्वप्नातला की खराच हे त्याला क्षणभर समजेना. परंतु ढगांच्या गडगडाटासारखा आवाज, त्यातच मिसळलेले मोटारींचे आवाज, लोकांचा ओरडा,
विनू बिछाण्यातून बाहेर आला. दार उघडून त्यानं बाहेर पाहिलं. सारंच वातावरण धुळीनं भरून गेलं होतं. अद्याप तो गडगडाट साऱ्या आकाशात भरून राहिलेला. हा लँडस्लाईडच. विनू एकदम भानावर आला. अंगावरच्या गाऊनमध्येच तो डेपोकडं धावत सुटला. या अगोदरच थोड्या वेळापूर्वी रात्रभरच्या जागरणाने कंटाळलेल्या गुप्तानं घड्याळाकडं पाहिलं. 4:25 झाले होते. ड्युटी संपायला अजून 1.5 तास बाकी होता. त्यानं टेलिफोन बोर्डच्या वायर्स काढल्या आणि सिगरेट पेटवली. झोप जावी म्हणून तो उठला आणि खोलीत एरझारात घालू लागला. एवढ्यात त्याला एकदम आवाज आला. प्रथम दूरवर कुठं तरी मेघगर्जना, नंतर तो क्षणाक्षणाला जवळ येत चालला. घसरणारे दगड, त्याबरोबर मातीचा लोट, पत्थरांवर आपटणारी पत्थर, कडकड आवाज होत मोडणारी झाडं, लोकांचा ओरडा, एकत्र मिसळलेले कितीतरी आवाज, त्या सर्वांचा वातावरणात कोंदटलेला कल्लोळ. गुप्ता बॅरेकच्या बाहेर आला. अंधारात धुळीखेरीज त्याला प्रथम काही दिसेनाच. गुप्ता तसाच पाहत उभा राहिला आणि मग त्याच्या एकदम लक्षात आलं, हा लँडस्लाईड. आजवर आपण ज्यांच्याबद्दल केवळ ऐकलं होतं तो हा लँडस्लाईड. समोरच्या डोंगराचा एखादा प्रचंड भाग निखळला असणार आणि मधली प्रत्येक गोष्ट ठेचत तो खाली येत असणार. त्याचाच हा आवाज. गुप्तानं पुढं होऊन नाईट गार्डला हाक मारली. उत्तर नाही. तो मोठ्यांदा ओरडला, कोई है? अंधारातून आणि धुळीतून काहीच उत्तर आलं नाही. म्हणजे काय काय सापडलं या लँडस्लाईडखाली? किती गोष्टींचा चुराडा झाला? किती माणसं मारली गेली? मी सोडून सगळेच गाडले गेले की काय त्या दगड मातीच्या प्रवाहाखाली? मी जिवंत आहे, तो तरी आणखी किती वेळापुरता? हा जो काही थोडा वेळ आहे, तेवढ्यात पहिलं काम म्हणजे टास्क फोर्स हेडक्वार्टर्सला या लँडस्लाईडचा रिपोर्ट द्यायला हवा. मेडिकल मदत मागवायला हवी. कर्नल राईटना हे कळवायला सांगायला हवं. गुप्ता सिग्नल रूमकडे धावला आणि कान बधीर करणारा मोठा आवाज झाला. सिग्नल खोलीच्या पत्र्यावर मोठा दगड आदळला. पत्रा फोडून खोलीत कोसळला. त्या आवाजानं गुप्ता थिजून गेला. कान बधीर होऊन गेले. कसाबसा तो दारातून आत शिरला आणि आतलं दृश्य पाहून एकदम थबकला. वरचा पत्रा फोडून भला मोठा दगड कोसळला तो त्याच खोलीत. ज्या खुर्चीवर तो काही मिनिटापूर्वी बसला होता त्या खुर्चीच्या जागी. काही क्षणांचाच फरक. आपण बसलेल्या जागेवर पडलेला हा दगड, आपली स्मरणशिळा. गुप्ताच्या पायातलं अवसानच संपलं. त्याला वाटलं आता आपण खाली कोसळणार. लडखडत्या पायांनी तो टेलिफोन बोर्डापाशी पोहोचला. एखाद्या भयानक प्राण्याच्या मृत शरीरापासून दूर राहावं तसं त्या दगडापासून बाजूला राहत त्याने कनेक्शन जोडलं आणि हँडल फिरवत पलीकडून कोणी ऐकण्याची वाट न पाहता तो बोलू लागला, हॅलो, धिस इज सिग्नल कंपनी 3 रिपोर्टिंग. वास्तविक ज्ञानचंदची यावेळी ड्युटीवर जाण्याची बिलकुल इच्छा नव्हती. तो लेफ्टनंट विश्वनाथला सोडून आज दुपारीच परतला होता. तो परत येतो तो ट्रक घेऊन परत 9th फील्ड कंपनीला जाण्याची ऑर्डर त्याच्या हातात पडली. आर्मीचा हा नेहमीचाच तरीका. जो काम करतो त्याच्याच मागं काम लागतं. या बॉर्डर रोडवर कोणती गोष्ट अर्जंट नाही. इथल्या सर्वच गोष्टी आज नाही काल व्हाव्यास हव्या अशा. आत्ताही 2 ट्रक भरून तयार होते. दुसऱ्या ट्रकचा ड्रायव्हर करतार सिंग त्याचीच वाट पाहत थांबला होता. दोघे निघाले तेव्हा संध्याकाळ झाली होती. माइलस्टोन 56शी ते पोहोचले तेव्हा गोविंदराव दुकान बंद करत होता. ज्ञानचंदनं त्याला थांबवलं आणि 2 चहाची ऑर्डर दिली. संध्याकाळच्या थंड हवेत दिवसभर शिणलेल्या शरीराला चहानं तरतरी आणली. दुकान बंद करून गोविंदराम गेल्यावर ज्ञानचंद आणि करतार सिंग एमटी कंपनीच्या लंगरमध्ये गेले, जेवले आणि पहाटे लवकर निघायचं ठरवून ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून पुढच्या सीटवर झोपी गेले. लँडस्लाईडच्या आवाजानं ज्ञानचंदला जाग आली. खिडकीची काच खाली करून त्यानं बाहेर पाहिलं आणि काय घडतं आहे ह्याची त्याला क्षणात कल्पना आली. तो करतार सिंगच्या ट्रककडं धावला. दार वाजवून त्यानं करतार सिंगला जागं केलं. एवढ्यात वरून मोठाले दगड घसरायला सुरुवात झाली होती. पहिला विचार मनात आला तो हा की इथून पळत सुटावं. पण कुठं पळणार, कुठं आडोसा घेणार? इतक्यात एक भला मोठा पत्थर गडगडत आला आणि गोविंदरामचं हॉटेल मुळापासून उखडलं गेलं. बरण्या फुटल्या, काचा विखुरल्या, झोपडी छिन्न विछिन्न झाली. त्या झोपडीजवळच आपला माल भरलेली ट्रक आहे. काहीही करून तो वाचायला पाहिजे ही जाणीव त्याला झाली. तरी ज्ञानचंदनं करतार सिंगला ओरडून सांगितलं, चलो यहाँ से निकल जाएंगे. ज्ञानचंदनं ट्रक चालू केला आणि समोर पडलेल्या दगडांना चुकवत तो निघाला. मागोमाग करतार सिंगचाही ट्रक येत होता. ट्रकच्या दिव्यांच्या प्रकाशात डावीकडून अकस्मात येणारा मोठा दगड ज्ञानचंदला दिसला आणि पुढच्या क्षणी त्याचा ट्रक त्या दगडावर आदळला. जबरदस्त धक्क्यानं ज्ञानचंदचे हात स्टिअरिंगवरून सुटले आणि वरच्या लोखंडी छतावर तो आदळला.
डोक्याला जोराचा फटका बसला. बेशुद्ध होता होता त्याच्या मनात एकच प्रश्न आला, जब आदमी मर जाता है तो उसका क्या रहता है? बस एक चबूतरा और उस पर सफ़ेद अक्षरों में लिख उसका नाम. मेजर बंबा माइलस्टोन 56ला पोहोचले तेव्हा तो परिसर पूर्ण बदलून गेला होता. काल दुपारीच विश्वनाथ आणि त्यापूर्वी अमर ह्याच रस्त्याने गेले होते, पण आपण कधी येथे आलो होतो असं त्यांना वाटेना. सगळा रस्ताच नाहीसा झाला होता. पाहावं तिकडं दगड, माती, मोडलेली झाडं पसरलेली. ओळखीच्या साऱ्या खुणाच पुसल्या गेल्या होत्या. गोविंदरामचं कॅन्टीन नाही, त्याच्या शेजारचं झाड नाही, डेपोच्या बाहेरच्या पहारेकऱ्याची लाकडी चौकी नाही, फाटकातच भला मोठा दगड आणि त्यामागं मातीचा हा ढिगारा. खूप वेळ खपून मुलांनी वाळूची टेकडी करावी, त्यावर किल्ला बांधावा, पायथ्याशी छोटंसं गाव वसवावं आणि एखाद्या व्रात्य मुलाने येऊन हे सारं विस्कटून टाकावं. इतक्या सहजतेने हे सारं इथं घडून गेलं होतं. मेजर बंबांना त्यांची जीप एम टी कंपनीपासून कितीतरी दूरवर थांबवावी लागली. दगडातून मातीच्या ढिगाऱ्यातून वाट काढत मेजर बंबा निघाले. त्यांच्या मागोमाग कॅप्टन नायर, लेफ्टनंट अमर आणि विश्वनाथ. गुप्ता बराचसा सावरला होता. मेजर बंबांनी त्याच्याबरोबर सिग्नल रूममध्येच बस्तान मांडलं. दगड आणि माती हलवण्यासाठी बुलडोझर हवे होते. काही मोठे पत्थर डायनामाईट लावून उडवून देण्यासाठी जवळच्या डिटॅचमेंटमधून ग्रेफ्सचे जवान ताबडतोब बोलावून घ्यायचे होते. त्यांच्याबरोबर जॅक हॅमर्स आणि ते चालवण्यासाठी कॉम्प्रेसर्स रिक्विझिशन करायला हवे होते. त्यांच्या सूचना संपत नव्हत्या. एक एक कनेक्शन जोडून देता देता गुप्ता थकून गेला. साधारण 300 फूट चढून गेल्यावर विश्वनाथ थांबला. इथल्या हवेत ऑक्सिजन विरळ असल्यानं लवकर थकायला होतं. त्या उंचीची शरीराला सवय होईपर्यंत चढ चढताना छातीचा भाता होतो आणि जागोजागी दम घेण्यासाठी थांबावं लागतं. मेजर बंबा आणि कॅप्टन नायर त्यांच्या कामात गुंतले होते. तोवर विश्वनाथ या लँडस्लाईडची सुरुवात कुठून झाली हे पाहण्यासाठी हा चढ चढत होता. त्याला हवी असलेली जागा दिसली. टेकडीवरचा एक भागच निखळला होता. त्याकडं पाहत स्वतःच्याच विचारात विश्वनाथ तेथे काही वेळ थांबला. किंबहुना हीच लँडस्लाईडची सुरुवात असावी. नदीच्या उगमासारखा दगडमातीचा प्रवाह येथून खाली जाताना रुंदावत गेला होता. असे लँडस्लाईड हिमालयात अनेक ठिकाणी घडतात. त्यावर काही उपाय सापडेल का? उभ्या उभ्या विश्वनाथनं खाली पाहिलं. इतक्या उंचीवरून खालचे ट्रक, मोटारी मुलांच्या खेळण्यातल्यासारख्या दिसत होत्या. रस्त्यावर दगड वेडेवाकडे पसरले होते. त्यामधून माणसं मुंग्यांसारखी रस्ता काढत धावत होती. विश्वनाथच्या मनात आलं, माणूस इथं केवढा क्षुद्र. या टिचभर माणसानं आपल्या मदतीला विज्ञान आणलं. पर्वताला पोखरून खोलवर सुरुंग लावले. पहाड खोदून मर्जीनुरूप रस्ता काढला. दिमाखानं काही वेळ तो त्या रस्त्यावरून हिंडला, फिरला, मिरवला. हा हिमालय हे सारं पाहतो आहे, स्वतःशीच हसतो आहे. माणसाच्या अभिमानाची, घमेंडीची उंची वाढते आहे. त्या पर्वताला दोरानं जखडून टाकावं तशी त्या रस्त्यांची वेटोळी त्याच्या अंगाभोवती पडत आहेत. या दोराचं एक टोक माणसाच्या हाती आहे आणि दुसरं पहाडाच्या. अचानक कधीतरी रस्सीखेचीचा खेळ चालू होतो. एका बाजूला हजारो माणसं आणि दुसऱ्या बाजूला अतिप्रचंड, अतिविशाल, निशब्द, स्वतःतच हरवलेला पुराणपुरुष नगाधिराज हिमालय. तो नुसता हुंकार देतो. त्याबरोबर सर्व शक्ती एकवटून दोराला खेचणारी माणसं फरफटत ओढली जातात. पर्वत गदागदा हलवणारे रावणाचे 20 हात शंकराच्या केवळ अंगठ्यामुळे चेंगरले जावेत, तशी माणसांच्या सहस्त्रावधी हातांची स्थिती होते. खाली उतरता उतरता विश्वनाथ पाहत होता. हॉटेल उघडण्यासाठी आलेला गोविंदराम त्याचं हॉटेल कुठं दिसतं का शोधत होता. गोष्टी हरवतात, वस्तू चोरीला जातात, पण इथे त्याचं हॉटेल नाहीसंच झालं होतं. कितीतरी वेळ गोविंदराम त्याच्या हॉटेलच्या जागी आता उभ्या असलेल्या पत्थराकडं पाहत होता. काही वेळानं तो पुढे झाला आणि जमिनीवर विखुरलेल्या काचा गोळा करू लागला. जणू त्या जोडून तो बरण्या तयार करणार होता. विश्वनाथ त्याच्याकडे पाहत होता. तो मिनूनं त्याला हाक मारली. कुठं होतास एवढा वेळ? इथंच. चल, मेजर बंबा केव्हापासून तुझी वाट पाहत आहेत. दोघेच चालू लागले. एव्हाना कामाला सुरुवात झाली होती. डेपोच्या फाटकातला मोठा पत्थर ग्रेफच्या जवानांनी फोडायला सुरुवात केली होती. कॉम्प्रेसर सुरू झाला की जॅक हॅमर्स लावून मोठाले दगड उडवून द्यायची तयारी चालली होती. विश्वनाथच्या लक्षात आलं की इथं कुणाला थांबायला, दुःख करत बसायला वेळ नाही. रणांगणावर सुतक पाळत नसतात. हेही एक प्रकारे रणांगणच. इथे मशीनगनच्या फैरी नाहीत, तोफा बंदुका नाहीत, बॉम्बने उसळणारी आग नाही. फार काय ज्याच्याशी 2 हात करता येतील असा शत्रूही समोर दिसत नाही. पण रणांगणाप्रमाणे इथेही मृत्यू आहे, संवार आहे, विध्वंस आहे. चालता चालता मिनू म्हणाला,
आज पहाटे झोपेतून दचकून जागा झालो. बाहेर येऊन पाहतो तो हा प्रकार. म्हटलं आपला पासपोर्ट सही होऊन गेला. पासपोर्ट? मग काय, पासपोर्ट टू द अदर वर्ल्ड. पहिलाच हा अनुभव तुला आहे नाही ना? मग एकदा अवश्य. बॉर्डर रोडवर पुष्कळ त्याचा सुकाळ आहे. पहिला परिणाम डोक्यावर होतो. विचारच करायचं थांबतं. नाहीतर अंगावर गाऊन घालून तसंच धावत सुटण्यानं हा लँडस्लाईड काय मी थांबवणार होतो. धावत डेपोजवळ आलो आणि फटका जवळच्या चौकीच्या चिरफाळ्या उडताना पाहिल्या. पुढच्या क्षणी चौकी गायब. धावायचा थांबलो, तसाच उभा राहिलो. म्हटलं हा लोंढा आपण काय थांबवू शकणार आहोत. मग ही धावपळ कशासाठी? जर पासपोर्ट सही होऊन आला असेल तर जस्ट सॅल्यूट अँड से बाय बाय. या प्रवासाला रिटर्न तिकीटच नाही तर मग कसले निरोप समारंभ आणि कशाला ती सेंटिमेंट्सची ओझी खांद्यावरून व्हायची. मीनू क्षणभर थांबला. विश्वनाथ काहीच बोलला नाही. तसं मीनू पुढे सांगू लागला. दोस्त, ते 8 दिवसांची रजा मिळणं मुश्किल, पण कायमची रजा केव्हाच मंजूर झालेली असते विशू. महिन्याची रजा मागितली की काम अडेल असं सांगून ती नाकारली जाते. पण आपण ह्या कायमच्या रजेवर गेलो की कोणाचं काही अडणार नसतं. मग मनात विचार आला, आपलं तरी ह्यांच्या वाचून काय अडणार आहे, इथं किंवा तिथं वर आकाशात. मीनू बोलायचा थांबला. त्यानं सिगरेट पेटवली. विश्वनाथला एक देऊ केली. विश्वनाथनं मानेने नकार दिला. ओढत नाहीस? नाही. बघ, उद्याचा भरोसा नाही. ओढायची ठरवलीस तर कदाचित ओढायला तू नसशील, द्यायला मी नसेन. दोघं सिग्नल युनिटच्या बरकपाशी पोहोचले. विश्वनाथनं मीनूला विचारलं, कुठं चालला होता आपण? इथल्या एका ग्रेट क्रिचरशी तुझी ओळख करून देतो. डॉक्टर सावरस. इथं आला तेव्हा चांगला डॉक्टर होता. आता डॉक्टरी विसरलाय. फक्त फ्रॅक्चर एक्सपर्ट झालाय. कारण इथं लोकांना दुसरं काही होतच नसतं. स्वतःशीच हसत मीनू म्हणाला, हा डॉक्टर माझ्यावर जळत असतो. का? प्रोफेशनल जेलसी. मोटरचा एखादा पार्ट मोडला की मी तो काढून नवा बसवतो. पण त्याला मात्र ती सवलत नाही. माणसांचे मोडलेले पार्ट्स दुरुस्त करून त्याला तेच वापरावे लागतात. सिग्नलचं युनिट तात्पुरतं मेडिकल युनिट बनलं होतं. बऱ्याच जणांना लागलं होतं. काहींच्या अंगावर दगड कोसळलेले तर काहींच्या जखमा घाबरल्यामुळं त्यांनी केलेल्या धावपळीत झालेल्या. बऱ्याच जणांना फ्रॅक्चर्स. विश्वनाथला पाहताच मेजर बंबा म्हणाले, मला इथं थांबावं लागणार आहे. कर्नल राईट यायला निघालेत. हा रस्ता लवकरच खुला करायला हवा. त्याकरता तुझ्याबरोबर सुकुमारन थांबू देत. तुम्ही पुढं जा. डिटॅचमेंट 3मधून माणसं येऊन तुमचा सर्व्हे चालू करा. या शनिवारी मला रिपोर्ट हवा आहे. लँडस्लाईड झाला म्हणून तो दिवस बदलायचं कारण नाही. ओके? येस सर. बाजूचा दरवाजा उघडला गेला. दारातूनच डॉक्टर म्हणाले, आताच शुद्धीवर आलाय, पण त्याच्याशी फार बोलू नका. कसं आहे? मेजर बंबांनी विचारलं. एवढ्यात सांगता येणार नाही. ही केस कदाचित न्यूरोसर्जनकडे सोपवावी लागेल, पण पाहू. मेजर बंबा पेशंटला पाहायला आत गेले. त्यांच्या मागोमाग इतरही. एका कॉटवर ज्ञानचंदला झोपवलेलं होतं. त्याच्या डोक्यावरचे मार लागलेल्या बाजूचे सगळे केस कापलेले होते. ती बाजू सुजल्यानं डोक्याचा आकार विचित्र झालेला होता. सिडेटिव्हच्या मोठ्या डोसमुळं डोळे निस्तेज झालेले होते. डॉक्टरांनी त्याला हलकेच विचारले, ज्ञानचंद, तुला भेटायला कोण आलं आहे, पाहिलंस काय? मेजर बंबा पुढं झाले. डॉक्टर ज्ञानचंदकडे लक्षपूर्वक पाहत होते. त्याची स्मरणशक्ती कितपत शाबूत आहे त्यावर त्याला इथं ट्रीटमेंट द्यायची की न्यूरोसर्जनला दाखवण्यासाठी सिमल्याला पाठवायचं हे त्यांना ठरवायचं होतं. ज्ञानचंदनं मरगळलेल्या डोळ्यांनी मेजर बंबांना पाहिलं आणि जड आवाजात तो म्हणाला, मेजर बंबा साहब, आप ही के लिए ट्रक लेके मैं आ रहा था. हाँ ठीक है, अब मत सोचो, आराम करो. उस ट्रक का क्या हो गया? कुछ नहीं, 2-4 दिनों में यह अपने मीनू साहब उसे ठीक कर देंगे. ज्ञानचंदनं मीनूला ओळखलं. डॉक्टरांनी विश्वनाथकडं बोट दाखवत त्याला विचारलं, हे कोण आहेत? मैं यह साहब को पहचानता हूँ. मैंने ही इनको कल मेजर बंबा साहब के यहाँ पहुँचाया था. आणि मग स्वतःबद्दल खात्री नसल्यासारखं केविलवाण्या नजरेनं त्यानं विश्वनाथला विचारलं, सच आहे ना? विश्वनाथ पुढं झाला. यांचंचा हात आपल्या हातात घेऊन मृदू आवाजात तो म्हणाला, हो, सिमल्याहून आपण बरोबर आलो होतो. इथं गोविंदरामकडं आपण चहा घेतला होता. एकदम आठवलेली एखादी गंभीर गोष्ट सांगावी तसा ज्ञानचंद म्हणाला, साहब, गोविंदराम का होटल खत्म हो गया. उस पे ऐसा बड़ा पत्थर गिरा, सब टुकड़ा टुकड़ा हो गया. बूढ़ा अब रोएगा.
पुढं डॉक्टर सावरस म्हणाले, ज्ञानचंद, तू बरा झालास की आपण गोविंदरामकडं जाऊन चहा घेऊ. आता जास्त बोलायचं नाही. काकुळतेल येऊन ज्ञानचंद विश्वनाथला म्हणाला, पण मी बरा होईन ना? हो नक्कीच, विश्वनाथनं दिलासा दिला. माझे डोळे मिटले की मला सतत सुभेदार मेजर साहेबांची याद येत राहते. नजरेसमोर तो चबुतरा दिसतो, त्यावरची ती अक्षरं दिसतात. सोचता रहता हूँ, जब आदमी मर जाता है तो उसका क्या रहता है. एखाद्या बुडणाऱ्या माणसानं हाती आलेला आधार जीवाच्या आकांतानं पकडावा, तशी विश्वनाथच्या हातावरील त्याची पकड घट्ट झाली. डॉक्टर पुढे झाले. त्यांनी तो हात सोडवला आणि ते म्हणाले, हे बघ ज्ञानचंद, 8-15 दिवसात तू पूर्वीसारखा अच्छा होशील. बस आता एकदम झोपून जायचं. त्यांनी मानेनं खून केली. मेजर, बंबा, मेनू, विश्वनाथ सगळे हलकेच खोलीच्या बाहेर पडले.